बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. एक आठवड्याभरापूर्वीचा व्हिडिओ होता शिवसैनिकांनो, तो शिवसेना एक वादळवर आपण प्रसिद्ध केला होता. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका सुनावणीला होती. त्या दिवशी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये विश्लेषण करत असताना मी माननीय सुप्रीम कोर्टावर एक विश्वास दाखवला होता, त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या आणि बऱ्याच शिवसैनिकांच्या ज्यावेळेस त्या व्हिडिओच्या खाली प्रतिक्रिया आल्या त्या थोड्याशा संमिश्र दिसल्या. मी प्रतिक्रिया साऱ्या वाचत असतो. त्या संमिश्र प्रतिक्रिया मी पाहिल्या. बऱ्याच शिवसैनिकांचं हे मत होतं की माननीय सुप्रीम कोर्टावर आपण जो विश्वास दाखवत आहात तो आजवरचा त्यांचा इतिहास पाहता, आजवरचा म्हणण्यापेक्षा विशेषतः 2-3 वर्षांपूर्वीचा त्यांचा इतिहास पाहता हा विश्वास खरंच ठेवणं कितपत योग्य आहे. आमचं मन अजूनही साशंक आहे. आमच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत, कारण आम्हाला वाटत नाही याही वेळेस शिवसेनेच्या बाबतीत न्याय होईल. शेवटी बघा शिवसैनिकांनो, न्याय होणं न होणं हे तुमच्या माझ्या हातात नाही, पण प्रकरण लावून धरणं, आपल्या प्रकरणांना तिथे न्याय व्यवस्थेसमोर अगदी मजबूतपणे ठेवणं हे मात्र तुमच्या माझ्या हातात आहे. ते आपण चांगलंच इमाने इतबारे करतोय. आपली शिवसेना गद्दारांच्या नरडीमध्ये हात घालून आपल्याला बाहेर काढायची आहे. मागच्या परिस्थितीमध्ये आणि या परिस्थितीमध्ये काही फरक आहे का, हा जर तुम्ही प्रश्न मला कराल तर होय, नक्कीच फरक आहे. चंद्रचूडांना न्याय द्यायचा नव्हता किंवा चंद्रचूडांनी जो न्याय दिला तो न्याय होता का, अशाही प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. बघा, डी.वाय. चंद्रचूडांनी दिलेला निर्णय, माजी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूडांनी दिलेला निर्णय, हा निर्णय जर तुम्ही व्यवस्थित वाचाल, 145 पानं व्यवस्थित वाचाल तर निर्णय अतिशय योग्य आहे. त्या निर्णयामध्ये कुठेही त्यांनी एकनाथ शिंदेंच्या टोळीला शिवसेना म्हटलंय किंवा एकनाथ शिंदेंना दिलेला धनुष्य हा योग्य आहे किंवा एकनाथ शिंदेच हेच खरे शिवसेनेचे आता वारस आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याउलट त्यांनी या संपूर्ण निकालाकडे, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निकालाकडे, विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालाकडे, राज्यपालांच्या वागणुकीकडे एका साशंक नजरेनेच पाहिलं. त्यांनी भरत गोगावलेंचा व्हीप हा घटनाबाह्य मानला. विधानसभा अध्यक्षांनी कारवाईच केली नाही त्याच्यावर सुद्धा त्यांनी ताशेरे ओढले, किंवा विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल आणि आमचा निकाल याच्यामध्ये विसंगती आहे हे सुद्धा त्यांनी निरीक्षण नोंदवलं. त्यानंतर राज्यपालांनी जे घटनेच्या पुढे जाऊन, म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन घेतलेले निर्णय याच्यावर सुद्धा त्यांनी बोट ठेवलेली आहेत. 145 पानाच्या 144 आणि 145व्या पानावर जे कन्क्लुजन आहे, जे निरीक्षण आहे, त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्यांचा कार्यकाळ संपला आणि तो विषयही तिथे संपला. 16 गद्दारांचं अपात्रतेचं प्रकरण तिथेच संपलं, कारण तो विधानसभेचा कार्यकाळ आता टर्म झाला. यावेळेस काय फरक आहे हा जर तुम्ही प्रश्न मला विचाराल तर लक्षात घ्या, इथे भीमाचा पुत्र बसलेला आहे. मी पुन्हा पुन्हा भीमाचा पुत्र हा शब्द यासाठी सांगतो कारण रासू गवईंचा कार्यकाळ हा बाबासाहेबांच्या सोबतचा आहे, त्यांच्या सोबतच्या चळवळींमध्ये गेलेला आहे आणि त्यांचे झालेले संस्कार या भीमाच्या पुत्रावर आहेत. विशेषतः त्यांच्या आईचे दाखवलेले व्हिडिओ तुम्ही विसरला नसाल अजूनही. EVM वर त्यांचं मत काय, झालेल्या इलेक्शन्सवर त्यांचं मत काय, त्यांच्या आईंचेही मी व्हिडिओ दाखवलेले आहेत. त्यांचे झालेले असलेले संस्कार हे वेगळे आहेत. आता मी तुम्हाला आताची काही उदाहरणं तुमच्या सर्वांसमोर ठेवतो. लक्षात घ्या, माझा विश्वास अजूनही का आहे न्याय व्यवस्थेवर, कारण होऊ घातलेला ऑगस्टमध्ये आता या निकालाला सुरुवात होईल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, मला वाटतं 8 ते 9 तारखेला पुन्हा ही तारीख आपली पडेल आणि महिन्याभराच्या आतमध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाचा हा निकाल लागलेला असेल. माननीय सुप्रीम कोर्टाला स्वतःलाच या निकालाची उत्सुकता आहे किंवा या केसची उत्सुकता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जस्टिस सूर्यकांत असतील, यांनी मागच्याही वेळेस बोलून दाखवलं की आम्हाला स्वतःलाच याला फिक्स करायचंय, याचा निकाल लावून सोडायचं नाही, याला फिक्स करायचंय. फिक्स याचा अर्थ तुम्हाला कळतो. न्यायव्यवस्थेने फिक्स म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काही त्रुटी झाल्या असतील, म्हणजे न्यायदानामध्ये सुद्धा काही त्रुटी झाल्या असतील किंवा न्याय व्यवस्थेमध्ये कुठे काही लूप होल्स असतील, त्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्याला फिक्स करणं, ते दुरुस्त करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
यामध्ये तुम्ही पाहिलं असाल घटनेच्या त्या 10व्या कलमाचा आधार घेतला गेला, त्यानंतर राज्यपालांचा वापर झाला, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा वापर झाला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा वापर झाला आणि त्यानंतर ईडीचा हा सगळ्यात महत्त्वाचा वापर झाला. आता मी ईडीवर आलोय, यासाठी आलोय कारण ज्या प्रकारे माननीय सुप्रीम कोर्ट ज्या ज्या गोष्टींचा गैरवापर होतोय त्यांच्यावर तुटून पडतंय ना, ते पाहता शिवसेनेच्या बाबतीत न्याय नक्कीच होईल. आता कालचंच प्रकरण घ्या. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे जे आता कर्नाटक उच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला होता सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या बाबतीतला, त्यांच्यावर ईडीचे समन्स होते आणि ते ईडीचे समन्स कर्नाटक उच्च न्यायालयाने बरखास्त करून टाकले. आता सिद्धरामय्या हे कर्नाटक काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे कर्नाटकात हे भाजपाचं राज्य नाही. ईडी बघा कशी कुठे ॲक्टिव्ह असते. ज्यावेळेस महाराष्ट्रात भाजपाचं राज्य नव्हतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, त्याही वेळेस ईडी ॲक्टिव्ह होती. त्या ईडीचा म्हणजे तत्कालीन अध्यक्ष मला असं वाटत होतं एकेकाळी की हा मुलुंडचा नागडा पोपट हाच ईडीचा अध्यक्ष आहे की काय. बैलगाडी भरून पुरावे घेऊन जायचा ईडीच्या ऑफिसमध्ये. आता ते पुरावे कुठे कुठे घातले मला माहीत नाही. ह्या मुलुंडच्या नागड्या पोपटाने जवळपास रिक्रुटमेंटच चालू केली होती भारतीय जनता पक्षामध्ये नेते भरायची. तुम्हाला आठवतंय ना सगळं हे? हा काळ आठवतो, जास्त जुना नाही, 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ आहे हा. रोज सकाळी याला बदनाम कर, त्याला बदनाम कर, त्याची प्रकरणं काढ आणि ज्यावेळेस माणूस भारतीय जनता पक्षामध्ये आला की याचं थोबाड दाबण्याने शिवून जायचं या मुलुंडच्या नागड्या पोपटाचं. आता विचार करा ना, 70,000 कोटींचा घोटाळा. खरं तर माननीय सुप्रीम कोर्टाने काल महाराष्ट्राचा दाखला दिला. मी तुम्हाला का म्हणतो शिवसेनेच्या बाबतीत न्याय होईल ते याच सगळ्यासाठी म्हणतो, कारण महाराष्ट्राच्या प्रकरणावर, महाराष्ट्राच्या सत्ता बदलावर माननीय सुप्रीम कोर्टाची बारीक नजर आहे. महाराष्ट्रात आलेला अनुभव हा वेगळा आहे हे सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाने काल त्या ईडीच्या प्रकरणात सांगितलं. 70,000 कोटींचा घोटाळा असा पचवून ढेकर दिली गेली. त्याच अजित पवारांना मांड्यांवर घेऊन बसवलं गेलं. विचार करा, हर्षवर्धन पाटलाचं स्टेटमेंट असं होतं की आता मी भाजपात आहे आणि आता मला शांत झोप लागते. ही सगळी प्रकरणं आठवा. उद्धव साहेबांना पाठवलेलं प्रताप सरनाईकाचं लेटर आठवते. ईडीच्या धाडी त्यांच्या हॉटेलवर पडल्या होत्या आणि त्यानंतर ही असली लेटर जात होती, हे आम्हाला काही जगू देणार नाहीत. बघा म्हणजे ईडीचा गैरवापर. आणि जे विरोधकांचं म्हणणं होतं त्याला हा दुजोरा आहे खरं तर. काल सिद्धरामय्या काँग्रेसचे मुख्यमंत्री त्यांच्या पत्नीच्या विरोधात अशा प्रकारची प्रकरणं काढणं आणि त्यांना समन्स बजावणं आणि त्या समन्सच्या विरोधात ज्यावेळेस त्या कर्नाटक उच्च न्यायालयात गेल्या, उच्च न्यायालयाने त्यांचा समन्स रद्द केला. त्याच्या विरोधात ईडी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आली आणि ईडीला माननीय सुप्रीम कोर्टाने जे झापलेलं आहे काल, ते पाहता शिवसेनेच्या बाबतीत न्याय होण्याच्या एक पाऊल आपण पुढे गेलेलो आहोत. जरा पहा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कर्नाटकच्या बाबतीत काय घडलं. राजकीय लढाया लढण्यासाठी ईडीचा वापर का केला जातोय असा सवाल करत कोर्टानं ईडीला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. विशेष म्हणजे यासाठी ईडीच्या महाराष्ट्रातल्या कारवायांचं उदाहरण कोर्टानं दिल्यामुळे आपल्यासाठी ही बातमी जरा जास्त खास बनलीय. विरोधकांच्या दाव्याला बळ देणाऱ्या आणि ईडीला काहीशी कळ देणाऱ्या या ताशेऱ्यांबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. सुप्रीम कोर्टानं ईडीला झापलं. राजकारणासाठी तुमचा वापर का केला जातोय? आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका. सुप्रीम कोर्टाचे ईडीच्या कामावर ताशेरे. नेत्यांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या ईडीला आज सुप्रीम कोर्टानं झापलं. राजकीय लढाया या न्यायालयाबाहेर लढल्या पाहिजेत. राजकीय लढाया लढण्यासाठी ईडीचा वापर का केला जातोय असा खडा सवाल विचारत ईडीच्या कारभाराचे सुप्रीम कोर्टानं वाभाडे काढले. महत्वाची बाब म्हणजे यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महाराष्ट्रातल्या ईडीच्या कारवायांचा आवर्जून उल्लेखही केला आणि ईडीसारख्या यंत्रणेचा वापर राजकीय कामांसाठी होता कामा नये असा ठोक इशाराही दिला. सुप्रीम कोर्ट काय म्हणालं पाहूया. पक्षीय लढाया मतदारांमध्ये लढू द्या, तुमचा वापर होऊ देऊ नका. उगाच आम्हाला बोलायला लावू नका, अन्यथा आम्ही कठोर शब्दात तुम्हाला समजावू. दुर्दैवानं महाराष्ट्रात मला आलेले अनुभव चांगले नाहीत. तुम्ही आता हा व्हायलन्स देशभर पसरवू नका. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट बोर्डाच्या प्रकरणात ईडीच्या अपिलावर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टानं हे ताशेरे ओढले आणि ईडीनं दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. ईडीकडून पार्वती यांना मोडा प्रकरणात समन्स बजावण्यात आलं. कर्नाटक उच्च न्यायालयाकडून मार्चमध्ये ईडीचं समन्स रद्द करण्यात आलं. ईडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं. अखेर सर्वोच्च न्यायालयानंही ईडीचं समन्स फेटाळून लावलंय.
ईडीचं अपील फेटाळलं जाऊ नये यासाठी ईडीचे वकील सर्वोच्च न्यायालयात भरपूर प्रयत्न करत होते आणि ते अपील फेटाळून लावत असताना ईडीच्या वकिलांना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी थेट महाराष्ट्राचा संदर्भ देऊन झापले. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या. विरोधकांवर होणाऱ्या कारवायांच्या वेळी वारंवार ईडीच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आता थेट सर्वोच्च न्यायालयानंच ईडीला झापल्यामुळे विरोधकांच्या आरोपांना पाठबळ मिळालंय. तर आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या यंत्रणेचीच जर सुप्रीम कोर्टाला खरडपट्टी काढायची वेळ येत असेल तर ईडीनं त्याला तितकंच गांभीर्यानं घ्यायला हवंय. सोमेश कोलगेसह यामिनी दळवी, एबीपी माझा. काल ज्या वेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हा झापाझापीचा कार्यक्रम चालू होता, हा सिलसिला चालू होता, त्यावेळेस मला का कुणास ठाऊक भूषण गवई ऑन फायर वाटले, भूषण गवई ऑन ॲक्शन मोड वाटले. कारण लक्षात घ्या, विरोधकांचा सुद्धा हाच आरोप होता, या ईडीचा कशा प्रकारे गैरवापर होतोय, आमच्याच विरोधात याचा वापर होतोय आणि जाणीवपूर्वक पक्ष फोडाफोड्यांमध्ये, सरकार पाडापाड्यांमध्ये ईडीचा खांदा वापरला जातोय हे विरोधक वारंवार सांगून थकत होते. त्यामुळे विरोधकांच्या दाव्याला एक बळ मिळालं. महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष जर आपण पाहिला असाल, याची सुरुवातच खऱ्या अर्थाने ईडीने केलेली आहे. ईडीचं ते धाड सत्र प्रताप सरनाईकांच्या त्या हॉटेलांवर व्हावं आणि त्यानंतर प्रताप सरनाईकांचं लेटर यावं आणि त्याचाच पार्श्वभूमी तुम्ही पहा. अगदी तसंच घडलं. आपण यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे, आपण यांच्या सोबत गेलं पाहिजे. लक्षात घ्या, हे सारं असंच घडत नाहीये. याला कुठतरी सुरुवात करून दिली गेली आणि त्याच्यासाठी खांदा वापरला गेला हा ईडीचा. तुम्ही पहा ना, कित्येक, आता छगन भुजबळाचं घ्या, कित्येक कुणाची नावं घ्यायची यामध्ये. अगदी शिंदे टोळीतल्या अर्ध्या डझनपेक्षा जास्त नेत्यांची नावं याच्यामध्ये मी आत्ताच्या तोंडपाठ घेऊ शकतो. मग या सगळ्याला, विरोधकांच्या दाव्याला इथे कुठतरी एक बळ मिळालं. म्हणजे विरोधकांच्या दाव्याला आलं बळ आणि ईडीच्या पोटात दिली कळ. आता ईडीच्या पोटातल्या या कळीवर मान्य सुप्रीम कोर्टाने असं काही झापलेलं आहे, म्हणजे झापाझापीचं ताशेऱ्यांचं एक कडू औषधच पाजलं. आता ईडी याच्यातून किती बोध घेते आणि यातून किती आपली कामगिरी सुधारते हे सुद्धा पाहावं लागेल. काल काय म्हणाले मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, काय म्हणाले, या पक्षीय लढाया ह्या मतदारांमध्ये होऊ द्या, तुमच्या खांद्याचा वापर होऊ देऊ नका आणि उगाच आम्हाला बोलायला लावू नका. म्हणजे लक्षात घ्या, जर ते बोलले असते काल तर ते काय म्हणाले असते माहितीये, त्यांनी आजवरची प्रकरणं काढली असती. देशभरातली सोडून द्या, फक्त महाराष्ट्रातलीच घ्या. महाराष्ट्रातली समजा 100 प्रकरणं काढली ना, तर 100 प्रकरणांमध्ये बदनामी अशी करायची, कारवाया अशा दाखवायच्या, 8-8, 9-9, 10-10 तास त्यांना बोलवायचं, दिवस त्यांच्या परिवाराला तिथे रडत खडत ठेवायचं. तुम्हाला एका प्रकरणाची आठवण करून देतो. तुम्ही राजन साळवींचं उदाहरण घ्या ना. राजन साळवी आपले कोकणातले राजापूरचे आमदार, त्यांच्या घरातल्या बाळासाहेबांच्या त्या सिंहासनाचं सुद्धा त्यांनी मोल लावलं होतं 30,000 रुपये. म्हणजे त्यांच्या पत्नींना त्रास द्यायचा, त्यांच्या मुलांना त्रास द्यायचा, त्यांच्या नातेवाईकांना त्रास द्यायचा, सगळ्यांना बोलावून घ्यायचं, 8-8, 9-9, 10-10 तास एखाद्या आरोपीसारखी त्यांची चौकशी करायची, त्यांच्या घराच्या झाडाझडत्या घ्यायच्या. आज राजन साळवी समजा शिंदे टोळीमध्ये आहेत. आज काय बरं, आज कुठली कारवाई झाली? आज एकही प्रकरण नाही, एकही धाड पडल्याच नाही. असंच तुम्ही पाहिलात तर वैभव नाईकाच्या विरोधात काय चाललंय बरं. वैभव नाईकांच्या घरी अशाच प्रकारचं धाड सत्र, पण आज वैभव नाईक शिवसेनेमध्ये आहेत म्हणून त्यांच्या घरी धाड सत्र. उदाहरणार्थ एक विचार करा, उद्या हेच जर वैभव नाईक शिंदे टोळीत असतील तर वैभव नाईकांच्या घरी कोणी येईल का? तर अजिबात नाही. ते हर्षवर्धन पाटील उगाच म्हणाले नाही आज मी भाजपामध्ये आहे, मला शांत झोप लागते. हा आहे गैरवापर. 1000 केसेस काढल्या तर 1000 केसेसमध्ये अगदी 3 ते 4 ठिकाणी सुद्धा गुन्ह्यांपर्यंत या केसेस पोहोचत नाही आणि गुन्ह्यांनंतर शिक्षेपर्यंत तर नाहीच नाही. तुम्ही भाजपात आलात, तुमच्या शिक्षा माफ. आम्हाला हे सगळं बोलायला लावू नका. आम्ही जर काढली प्रकरणं, तुमचे गुणोत्तर काढली, शिक्षेपर्यंत जाणारी केसेस आणि शिक्षेपर्यंत जाणारी गुणोत्तरं, ते प्रमाण काढलं तर तुम्हाला देशभरात छितू होईल. हे आम्हाला बोलायला लावू नका. पुढे काय म्हणतायत बघा, अन्यथा आम्ही कठोर शब्दात सुद्धा तुम्हाला समजावू शकतो. दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेले अनुभव, आम्हाला आलेले अनुभव हे चांगले नाहीत. तुम्ही आता हा व्हायलेन्स देशभर पसरवू नका.
हा व्हायलेन्स आहे, त्याला व्हायलेन्स हा शब्द म्हणजे दंगली करतो ना आपण, दंगलीला व्हायलेन्स म्हटलं जातं. होय, ही सुद्धा एक दंगलच आहे, हा सुद्धा एक हिंसाचार आहे. हा व्हायलेन्स तुम्ही देशभर पसरवू नका. हे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला अजून काय शर्मेची गोष्ट पाहिजे? सुप्रीम न्याय व्यवस्था तुमच्या बाबतीत हे सगळं म्हणते. ईडी, ECI, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, खरं तर माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही, ह्या साऱ्या ज्या स्वयंघोषित लवाद आहेत, स्वयंघोषित नाही म्हणताना हे घोषित लवाद आहेत, ट्रायब्युनल आपण ज्यांना म्हणतो, यांचा खरं तर पुनर्विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. आता बघा, ईडी जिच्याविषयी आपण आत्ताच म्हणालो, ECI, विचार करा त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेनेच्या बाबतीत काय घडवलं. नाव चिन्ह असं देऊ केलं. इतकी घाई जणू काही एकनाथ शिंदेपेक्षा जास्त घाई या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला झाली होती. राज्यपालांनी बहुमत चाचणी मागवणं हा त्यांच्या अधिकार क्षेत्रातच नाही. जोपर्यंत तो एखादा विरोधातला त्यांचा माणूस जात नाही, समजा देवेंद्र फडणवीस गेले, त्यांनी काहीतरी मागणी केली, कोणी स्वतःहून विरोधी पक्षनेत्याचं काम ह्या राज्यपालांनी केलं त्यावेळेस, आणि बहुमत चाचणी मागवली. किती अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. विधानसभांचे अध्यक्ष ज्यांच्याकडे अपात्रता प्रकरण दिलं होतं अपात्र करण्यासाठी, त्यांनी कुणालाही अपात्र केलं नाही. म्हणजे बघा ना कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे सगळं बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे पाहता मला या सगळ्यांना काडी लावा कुठेतरी. एवढं काकुळतीला मन येतं, काडी लावून टाका. या सगळ्यांचा पुनर्विचार करा किंवा पुनर्गठित करा या सगळ्या गोष्टी. ज्या काळात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या काळात त्यांना काही मर्यादेत ठेवायचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण त्या मर्यादा सगळ्या काढून टाकल्या गेल्या. पाशवी बहुमताच्या आधारावर विचार करा. म्हणजे आणखी एक तुम्हाला प्रकरण सांगतो. पाशवी बहुमत ठेवायचं आणि ज्या ठिकाणी आपली सरकार नाही त्या ठिकाणी राज्यपाल घुसवून टाकायचे आणि त्या राज्यपालांना लुडबुड नाकं घुसवायला सांगायची. जसं तुम्हाला एक उदाहरण देतो. आता मला वाटतं एक 5-6 महिन्यांपूर्वीचं हे उदाहरण असेल, विधानसभा निवडणुकांच्या कदाचित अगोदरचं असेल किंवा त्या आसपासचं. राज्यपाल तामिळनाडूचे, मला वाटतं राजा काहीतरी त्यांचं नाव, या राजांनी, हे जे कोणी राजा होते तिकडचे तामिळनाडूचे राज्यपाल, यांनी MK स्टॅलिन यांच्याकडनं आलेली मला वाटतं एक 22 विधेयकं जवळपास 2 वर्षांपासून ताटकळवून ठेवली. म्हणजे त्या राज्यांमध्ये त्या विधानसभांनी घेतलेले निर्णय, जे बहुमतामध्ये निवडून आलेले आहेत लोकांमधून, त्या विधानसभांनी घेतलेले निर्णय त्या राज्याच्या राज्यपालांनी थांबवून ठेवण्याचा अधिकार, म्हणजे त्यांना अधिकार हा दिला कोणी? राज्यपाल काही हे लोकांमधून आलेले नसतात आणि लोकांमधून निवडून आलेल्या सरकारांवर तुम्ही अशा प्रकारे तिथे जाणीवपूर्वक एक गतिरोधक तयार करून ठेवायचं. 22 विधेयकं यांनी सहीच केली नाही राज्यपालांनी. 2 वर्ष 2.5 वर्ष त्याच्यावर सुद्धा मान्य सुप्रीम कोर्ट मला वाटतं आज उद्यामध्ये एक निकाल घेणार आहे आणि राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना या अशा प्रकारच्या विधेयकांच्या बाबतीतल्या म्हणजे घटनात्मक गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी एक कालमर्यादा आखावी का, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय घेणार आहेत. तुम्ही जर हे पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ पहा. राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्याकरता राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा आखून दिली पाहिजे का, या संदर्भात सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ उद्या सुनावणी घेणार आहे. राष्ट्रपती आणि राज्यपालांनी राज्यांच्या विधेयकावर 3 महिन्यांच्या आत निर्णय घेतला पाहिजे असं न्यायालयानं म्हटलेलं होतं. त्यावर राष्ट्रपतींनी प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता घटनापीठ फैसला करणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय घटनापीठ यापुढे हा मुद्दा उपस्थित केला जाईल. या गोष्टीवर माननीय सुप्रीम कोर्टाने मागेच निर्णय दिला होता की जर एका विशिष्ट काळामध्ये यांनी जर निर्णय घेतला नाही या विधेयकांवर तर यांच्या सहीशिवाय, राज्यपालांच्या सहीशिवाय ही विधेयकं पारित समजावी. आणि त्याचाच आधार घेऊन MK स्टॅलिन सरकारने 22 विधेयकं राज्यपालांच्या सहीशिवाय पारित केली होती. आता या सगळ्यावर एक घटनापीठ बसवून या दोघांनाही म्हणजे राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना त्यांच्या ह्या घटनात्मक निर्णयांसाठी, विशेषतः ही विधेयकांच्या निर्णयांसाठी, कारण बहुमतातल्या सरकारांनी आपल्या विधानसभांमध्ये सर्वोच्च विधानसभा म्हणता येईल त्या राज्यांच्या सर्वोच्च असतात त्या विधानसभांमध्ये घेतलेले निर्णय हे अशा प्रकारे अडकावून ठेवणं हे घटनाविरोधी नाही का? मग याच्यावर एक विशिष्ट काळ असला पाहिजे आणि विशेषतः तो 90 दिवसांचा असला पाहिजे. या 90 दिवसांच्या आतमध्ये यांनी निर्णय घ्यावा अशा प्रकारचं एक 5 जणांचं खंडपीठ तयार करून माननीय सुप्रीम कोर्ट आज उद्यामध्ये त्याच्यावर निर्णय घेणार आहे. बघा शेवटी आपण
अनेक हुकुमशाह्या पाहिलेल्या आहेत, म्हणजे इतिहासामध्ये ऐकलेल्या आहेत. हिटलरच्या म्हणजे हिटलरशाह्याच म्हणू शकतो, हुकुमशाह्या म्हणण्यापेक्षा हिटलरशाह्या, अनेक हिटलरशाह्या पाहिल्या. त्यांचा कालावधी कमी जास्त असू शकतो, काहींचा एवढा काहींचा एवढा, पण या हिटलरशाह्या या फार काळ टिकल्या नाहीत. हा सुद्धा इतिहास सांगतो की हिटलरशाह्या यांचा कमी अधिक काळ हा त्यावेळेस संपला आणि तिथे ते उलथल्या गेल्या. या देशात सुद्धा ही हिटलरशाही चालू आहे सध्या. ही हिटलरशाही उलटण्यामध्ये माननीय न्याय व्यवस्थेने सर्वात मोलाचं योगदान द्यावं, कारण बाकीच्यांकडनं आता तेवढ्या अपेक्षा नाहीत, त्या संपल्या. त्यांचा तो खड्डा तिथे खणला गेला, त्यांना गाडल्या गेलेल्या आहेत. तर माननीय न्याय व्यवस्थेने याच्यामध्ये एक मोलाचं योगदान द्यावं आणि या सर्वातून आपल्या ह्या लोकशाहीला सुदृढ करून बाहेर काढावं ही अपेक्षा ठेवतो. शिवसेनेच्या बाबतीत 100 नव्हे 200 नव्हे 1,00,000% न्याय होईल. ऑगस्टमध्ये ज्यावेळेस शिवसेनेचं प्रकरण हे पुन्हा सुनावणीला येईल त्यावेळेस याचा सोक्ष मोक्ष आणि जे कोर्टाच्या भाषेत म्हणतात ते फिक्स केलं जाईल. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्य हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे देण्यात येईल याची आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे. एकनाथ शिंदे गटाचं काय करायचंय, त्याला कुठे मर्ज करायचंय, कुठे विलीन करायचंय हे मात्र भविष्य ठरवेल. हे भविष्यातला काळ ठरवेल, त्याविषयी आपल्याला त्याची काळजी करण्याची गरज नाही. पण शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे पुन्हा शिवसेनेकडे येणं ही काळाची गरज आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.